बरवाडपाडा तालुका जव्हार जिल्हा पालघर येथे बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा यांच्या वतीने आयोजित महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सुमारे 214हून अधिक महिलांनी सहभाग घेतला। हा कार्यक्रम बॉस्को सामाजिक विकास संस्थेचे संचालक फादर जेसू यांच्या नियोजनातून व मार्गदर्शनातून घेण्यात आला। ग्रामीण भागातील महिलांना एकत्र आणून त्यांना सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक मार्गदर्शन देणे तसेच महिलांमध्ये आत्मविश्वास व एकजूट वाढवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सरपंच भरत मोळे, सदस्य शरद शेंडे, मनीषा मोळे, नंदा खुरकुटे, प्रतिमा खरपडे, पुष्पा महाले, सुनीता दिघा, सुमित्रा डोके, पोलीस पाटील प्रकाश मोळे, ग्रामपंचायत प्रतिनिधी रामजी मोळे, रोजगार सेवक वसंत महाले तसेच बॉस्को सामाजिक विकास संस्थेचे कर्मचारी चंदू कदम, चंद्रकांत गागुर्डे, पराग महाले, विक्रम बागुल, पांडुरंग घाटा, नीलम कडके, लता महाले, काजल वापचौरे, ममता हमरे, पूनम जाधव इत्यादी स्टाफ उपस्थित होते। सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले। मथुरा मोळे यांनी प्रेरणादायी गीत सादर केले तर विद्यार्थिनींनी आदिवासी नारी या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी सरपंच भरत मोळे, सदस्य मनीषा मोळे व सुरेखा भोये, अंगणवाडी सेविका तसेच बीएसवीएस संस्थेचे कर्मचारी चंदू कदम, चंद्रकांत गांगुर्डे, पराग महाले आणि विक्रम बागुल यांनी महिलांना विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले। महिलांसाठी संगीत खुर्ची आणि चमचा गोटी या खेळांचे आयोजन करण्यात आले होते। सहभागी महिलांचे कौतुक करण्यात आले तसेच विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली। बरवाडपाडा, झाप, किरविरा व बाळकापरा परिसरातील एकूण 214हून अधिक महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या शेवटी विक्रम सर आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले। शेवटी महिलांनी एकत्रित नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला। हा महिला मेळावा ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर। तर आपला दिवस आहे, पहिला दिन म्हणजे महिलांचा दिवस आहे। त्या ताई बोलल्या ना, पुरुषांचा दिवस कधी आपण ऐकलाय नाही ना, कारण का तर आता आपला महिला दिन आहे तर त्या सावित्रीबाई फुले आहेत ना, त्यांनी आज आपल्याला बघा बसण्याची संधी मिळाली, कारण का त्या शिकल्या म्हणून आपण शिकलो। त्या जर शिकल्या नसत्या बघा, त्यांनी ज्यावेळेस मुलींना शिकवलं ना तेव्हा 5च मुली होत्या आणि त्या 5 मुलींना शिकवताना त्यांना किती त्रास झाला बघा। त्या शिकवायला जायच्या ना, त्यांच्या अंगावर बघा शेण टाकायचे, दगड टाकायचे, पण त्यांनी कधी हात मांडले का नाही। आता पण तेच आहे बघा, महिलांसाठी बघा अजूनही आपल्यावर अत्याचार होतात, पण बघा आपल्या ज्या खेड्यावरच्या महिला आहेत ना त्या आपण सहन करतो, पण त्या सहन करायचं नाही बघा महिलांनी। जशी बघा जी सावित्रीबाई फुले त्यांनी बघा किती सहन केले, जशी शिवाजी महाराजांची बघा आई जिजामाता होती बघा, ते जिजामातेचा एकच तुमची का जास्त वेळ आहे, पण बघा ज्यावेळेस जिजामाता होते ना तर बघा लढाईला जायच्या बघा, त्यांचे ते पती जायचे पण त्या पण जायच्या। त्यावेळेस बघा शिवाजी महाराज होते ना ते अगदी लहान होते आणि लढाईला गेल्यानंतर त्यांना उशीर झाला, उशीर झाल्यानंतर त्यांना यायला वेळ झाला म्हणून ते शिवाजी महाराज बघा रडत होते आणि रडत असताना बघा ते काय शांत होतच नव्हते, म्हणून ती शेजारची बाई होती ना तिचं पण बाळ लहानच होतं, म्हणून त्या मातेने शिवाजी महाराजांना दूध पाजलं। दूध पाजल्यानंतर बघा ज्यावेळेस जिजामाता आल्या ना तेव्हा त्यांनी सांगितलं का जिजामाता शिवाजी महाराज खूप रडत होते आणि त्यांना शांत करून सुद्धा ते गप राहत नव्हते, म्हणून मी माझं दूध तुमच्या शिवाजी महाराजांना पाजलं। पण त्यावेळेस बघा त्या जिजामातेने काय केलं, प्रथम बाळाच्या तोंडामध्ये हात घालून बघा जे पाजलेलं दूध सगळं काय काढून टाकलं का, तर माझ्या शिवाजी महाराजांच्या अंतरी बघा माझ्या बघा ते बाहेरचं गुण गेलं नाही पाहिजे, माझ्या शिवाजी महाराजांना त्यांना घडवायचं होतं बघा। शिवाजी महाराजांचे बघा ज्यावेळेस ना त्यांच्यावर बघा जरी ना तेव्हा यवन होते आणि यवन बघा किती शिवाजी महाराज गेले ना बघा, शिवाजी महाराजांना बघा ज्यावेळेस बघा त्यांना बघा एक भेट वस्तू म्हणून बघा आणलेली ना ती बघा ती माता होती, तेव्हा शिवाजी महाराजांनी काय केलं तिच्या मोठी भरली आणि बघा तिच्या आदराने बघा सत्कार केला, तिला परत पाठवलं, पण त्या मातेचा स्वीकार केला का नाही ना। तसेच बघा आपल्याला बघा आज महिलांनी बघा महिलांनी शिकावं, संघटित व्हावं आणि बघा जिच्या हातात बघा पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी बघा। मुलींनो ज्यावेळेस आता ती घडी जर बघितली ना तर प्रत्येक क्षेत्रामध्ये
महिलाच पुढे येतात. शाळेमध्ये महिलांचा नंबर येतो. प्रत्येक बघा, प्रत्येक याच्यामध्ये बघा, शिक्षिका असो, जसं म्हणजे ग्रामपंचायत असो किंवा एखाद्या शासनाचं कोणतंही कार्यामध्ये बघा महिला असतात. शिक्षणामध्ये सभा किंवा एखाद्या प्रत्येक, आता पहिलं कसं होतं, जुनं होते ते ग्रामपंचायतमध्ये जे पण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिलेले तर त्यांचं पण या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि मला या ठिकाणी आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिली. आयोजकांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आजचा दिवस या ठिकाणी महिला मेळावा म्हणून आपण साजरा करणार आहोत. या महिन्यामध्ये आपण मागच्या वेळेस पण या ठिकाणी आणि आज पण हा महिला मेळावा म्हणजे आपण एक मोठा आनंदातनं या ठिकाणी आपण